विद्यार्थी मित्र, पाठ्यपुस्तकात तासाला आपण गणित भाग 2 मध्ये वर्तुळ या घटकातील आंतरलिखित कोणाचं प्रमेय आणि त्या प्रमेयावर आधारित काही उदाहरणं पाहिली. आज आपण त्याचाच पुढचा भाग, या आंतरलिखित कोणाचा त्याचा उपयोग कुठे कुठे केला जातो, कोणत्या उदाहरणात केला जातो, याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. अंतर्लिखित कोणाचं प्रमेय काय आहे? अंतर्लिखित कोणाचं प्रमेय, अंतर्लिखित कोणाचं माप हे त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असतं, असा हा गुणधर्म आहे. आणि मग या गुणधर्माचा उपयोग करून आपल्याला काही त्याच्यावर आधारित असणारी उपप्रमेयांचा आज आपण अभ्यास करू. उपप्रमेय क्रमांक 1 काय बघा, हे वर्तुळ आहे. ज्या वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे. ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये इथे एक बिंदू घेतलेला आहे. त्या बिंदूचं नाव आहे बिंदू बी. आता केंद्रबिंदू ओ असलेल्या वर्तुळात हा त्या वर्तुळाचा व्यास काढलेला आहे. त्या व्यासाच्या अंत्यबिंदूला आपण नाव देऊया. इथे बिंदू इथे बिंदू ए आणि इथे बिंदू सी. असं जर असेल तर कंस ए बी सी हा एक कंस आहे आणि दुसरा कंस ए सी, हे दोन्ही कंस हे समान मापाचे असणार आहेत. समान मापाचे असतात याचाच अर्थ या प्रत्येक भागाला, या प्रत्येक कंसाला आपण काय म्हणतो? अर्धवर्तुळ. काय म्हणायचं त्याला? अर्धवर्तुळ. आणि या अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित कंस एबीसी हा जो अर्धवर्तुळ आहे, त्या अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेला कोण हा काटकोन असतो. हे आता आपल्याला सिद्ध करायचं. कंस एबीसी हे अर्धवर्तुळ आहे. दुसरा कंस एसी हे सुद्धा अर्धवर्तुळ आहे. बिंदू बी हा या अर्धवर्तुळातील एक बिंदू आहे. बिंदू बी जर हा वर्तुळावर असेल तर साहजिकच बिंदू बी हा एका कोनाचा शिरोबिंदू घेऊन जो कोन तयार होणार आहे हा कोन कसा असणार आहे? अंतर्लिखित कोन. कसा असेल? अंतर्लिखित कोन. हा अंतर्लिखित कोन हा असा असेल. तर कोन एबीसी हा अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोन झाला. कोन ए बी सी, ज्या कोणाचा शिरोबिंदू बी हा कुठे? अर्धवर्तुळात. मग अर्धवर्तुळात जर हा बिंदू बी असेल तर कोन एबीसी हा एक अंतर्लिखित कोन झाला की ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळावर आहे. अशा या कोणाचं माप नेहमी 90 अंश असतं, म्हणजेच तो काटकोन असतो. हे उपप्रमेय. उपप्रमेय काय सांगता येईल की अर्धवर्तुळात
अंतर्लिखित झालेला कोन हा काटकोन असतो, हे आता आपल्याला सिद्ध करायचं. अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोन, अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोन हा काटकोन असतो. या उपप्रमेयाची सिद्धता आपल्याला द्यायची. कसं सिद्ध करता येईल हे उपप्रमेय? केंद्रबिंदू ओ असलेलं वर्तुळ आहे, ए बी सी हे अर्धवर्तुळ आहे, आणि या अर्धवर्तुळामध्ये बिंदू बी आहे. जर कोणाचा शिरोबिंदू बी हा जर वर्तुळावर असेल तर तो कोन अंतर्लिखित होईल. कोणाचा शिरोबिंदू बी हा या अर्धवर्तुळात आहे, आणि म्हणून हा कोन अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोन होईल. आणि मग अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोन हा काटकोन असतो. या प्रमेयाची सिद्धता आपल्याला लिहायची. प्रमेयाची सिद्धता खूप सोपी आहे. आकृती लक्षात आली असेल, प्रमेय लक्षात आलं असेल, आता त्याची सिद्धता. सिद्धता लिहिण्यापूर्वी हे उपप्रमेय आहे. उपप्रमेय आले की त्याला पक्ष आला, साध्य आलं, आणि मग त्याची सिद्धता. पक्ष काय सांगता येईल? आकृतीत जो भाग तुम्हाला दिसतोय त्या उपप्रमेयाच्या अनुषंगाने त्यालाच आपण आता पक्ष म्हणतोय. काही सांगा पक्ष. अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोन. कोणता कोन येतो? कोन एबीसी. हा कोन एबीसी हा अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोन आहे. हा झाला पक्ष, त्या उपप्रमेयाचा पूर्वार्ध भाग. काय सांगा? कोन एबीसी हा अर्धवर्तुळातील किंवा अर्धवर्तुळाचं नाव काय देतील आपल्याला? कंस एबीसी. अर्धवर्तुळ एबीसी मधील अंतर्लिखित कोन आहे. हा झाला पक्ष. साध्य काय सिद्ध करायचे? मग त्या उपप्रमेयाचा उत्तरार्ध भाग. काय तो उत्तरार्ध भाग? मग असा जर कोन असेल तर तो काटकोन असतो. काटकोन असतो याचाच अर्थ कोन एबीसीचं माप आपल्याला 90 अंश आहे हे सिद्ध करायचे. आणि मग साध्य येणारे कोन एबीसी बरोबर 90 अंश, म्हणजेच तो काटकोन येईल. आणि आता त्याची सिद्धता. सिद्धता खूप सोपी आहे. आता कोन एबीसी हा जर अंतर्लिखित कोन असेल तर या अंतर्लिखित कोनाने कोणत्या तरी कंसाला अंतर खंडित केलेलं असणार. बरोबर? कोन एबीसी हा जर अंतर्लिखित कोन असेल तर या कोनाने कोणत्या तरी कंसाला अंतरखंडित केलेलं असणार आहे. मग कोणत्या कंसाला अंतरखंडित केलेले आहे त्यानं? तर हा कंस एसी. हा जो भाग दिसतोय की नाही, हा कंस एसी कशाचा आहे? अर्धवर्तुळाचा आहे. कंस एसी ही सुद्धा अर्धवर्तुळ आहे. आणि म्हणून कोन एबीसी बरोबर काही निंपट अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयावरून कोन एबीसी बरोबर 1/2 गुणिले माप कंस एसी. 1/2 गुणिले माप कंस एसी म्हणजेच काय? आता कंस एसी काय हो? कंस एसी काय? अर्धवर्तुळ आहे. आणि अर्धवर्तुळाचं अंशात्मक माप किती असतं? अर्धवर्तुळाचे अंशात्मक माप किती असतं? 180 अंश. आणि म्हणून माप कंस एसीचं माप येईल 180 अंश. आणि मग 1/2 गुणिले 180 द्या संक्षिप्त रूप. 2 ने 180 अंशाला भागा. उत्तर काय येईल? 90 अंश. म्हणून कोन एबीसी बरोबर 90 अंश. म्हणजेच कोन एबीसीचं माप 90 अंश आलं, म्हणजेच तो कोन काटकोन झाला. खूप प्रमेयची सिद्धता सोपी. 2 मार्काला अशा प्रमेयची सिद्धता तुम्हाला सहज विचारली जाईल.
लक्षात आलं? लिहा. अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोन हा काटकोन असतो. असंच एक उपप्रमेय आपल्याला आणखी घ्यायचंय की प्रमेय असे एकाच कंसातील अंतर्लिखित कोन एकरूप असतात. प्रमेयाचे विधान काय सांगितले बघा, सिद्ध करा. एकाच कंसातील, लिहून घ्या माझ्या बरोबरच, एकाच कंसातील अंतर्लिखित कोन एकाच कंसातील एकाच कंसातील अंतर्लिखित कोन एकरूप असतात. एकाच कंसातील अंतर्लिखित कोन एकरूप असतात. कसं सिद्ध करता येईल? मग प्रमेय आलं की त्याला आकृती आली. आता आकृतीचा पूर्वार्ध भाग काय असेल? एकाच कंसातील अंतर्लिखित कोन हा इथपर्यंतचा भाग हा पूर्वार्ध येईल. आणि मग एकाच कंसात जर हे दोन अंतर्लिखित असतील तर ते कोण एकरूप असतात, त्याची आपल्याला ते दोन कोण एकरूप आहेत असं सिद्ध करायचं. तर कोण एकरूप आहेत याचा अर्थ त्या दोन कोणाची माप समान असली पाहिजेत हे आपल्याला सिद्ध करायचंय. कसं सिद्ध करता येईल बघा. समजा हे वर्तुळ आहे, सकाळचं यायचं की वेळ हो केंद्रबिंदू असलेलं प्रत्येक वेळेला वर्तुळाचा केंद्रबिंदू ओच घेतला पाहिजे असं नाही. लक्षात घ्या, वर्तुळाच्या केंद्रबिंदूला आपण कोणत्याही बिंदूनी नामनिर्देशित करू शकतो. केंद्रबिंदू ओ असलेलं वर्तुळ आणि हा एक कंस आहे. त्या कंसाचं नाव आपण कंस ए बी घेऊया. कंस ए बी म्हणजे वरचा कंस, दोन कंस आहेत. लक्षात घ्या, जर वर्तुळावर मी दोन बिंदू घेतले, बिंदू ए आणि बिंदू बी, या दोन बिंदूंच्या मुळे त्या वर्तुळाचे दोन भाग पडले. कुठला? हा वरचा एक भाग आणि हा खालचा एक भाग. या प्रत्येक भागाला आपण वर्तुळ कंस असं म्हणतो. बरोबर. आता आपण एक कंस कोणता तरी निवडूया. समजा हा वरचा कंस आपण घेतला, कंस ए बी हा आपण वरचा कंस घेतलेला आहे. आता कंस ए बी मध्ये कोणते दोन बिंदू घ्या. समजा इथं बिंदू घेतला पी आणि इथं बिंदू घेतला क्यू. एक लक्षात घ्या, एकाच कंसाची निवड करून त्या कंसातले आपण दोन बिंदू घेतले आणि बिंदू पी आणि बिंदू क्यू ला शिरोबिंदू घेऊन आपण आता दोन कोण काढणार आहोत. ते कोण असे असतील? हा एक कोण आहे. कोण ए पी बी, कोण ए पी बी या कोणाचा शिरोबिंदू पी या कंसात आहे. त्याच्या एक लक्षात घ्या, कोणाचा शिरोबिंदू जर वर्तुळावर असेल तर तो कोण अंतर्लिखित झाला. आणि मग कोणत्या कंसातला तो अंतर्लिखित आहे? तर कंस ए पी क्यू बी हा जो कंस आहे, या कंसामध्ये कोण ए पी बी हा अंतर्लिखित कोण आहे. आणखी कोण आपण काढूया. तो कोण असा असेल,
कोन ए पी बी आणि कोन ए क्यू बी, हे दोन्ही कोन या एकाच कंसात अंतर्लिखित झालेले आहेत. लक्षात येते का बघा, हे दोन्ही कोन, कोन ए पी बी आणि ए क्यू बी, हे दोन्ही कोन हे एकाच कंसात अंतर्लिखित झालेले आहेत. तो कंस कोणता आहे? ए पी क्यू बी. असे जर दोन कोन असतील, एकाच कंसात अंतर्लिखित झाले असतील, तर ते कोन एकरूप असतात हे आता आपल्याला सिद्ध करायचे. आणि त्याच्यासाठी या प्रमेयची आकृती अशी असेल. लक्षात आलं? पक्ष काही सांगा. पक्षामध्ये त्या उपप्रमेयाचा पूर्वार्ध भाग कुठपर्यंत येईल? एकाच कंसातील अंतर्लिखित कोन हा पूर्वार्ध भाग. कंस कोणता आहे? ए पी क्यू बी. आणि मग आता पक्ष कसं मांडता येईल सांगा? कोन ए पी बी व कोन ए क्यू बी हे दोन कंस कोन, हे कंस काय? त्या कंसाचं नाव ए पी क्यू बी या एकाच कंसातील अंतर्लिखित कोन आहे. हे झालं पक्ष. साध्य काय म्हणतील सांगा? असे जर हे दोन कोन एकाच कंसात जर असतील तर ते कोन एकरूप आहेत. हे गणिताच्या भाषेत आपण कसं मांडूया सांगा? कोन ए पी बी एकरूप कोन ए क्यू बी, हे मला आता सिद्ध करायचं. आणि आता त्याची सिद्धता सोपी आहे बघा. आता कोण ए पी बी कुठे आहे? कोण ए पी बी या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळावर आहे, म्हणजेच त्यानं एका कंसाला अंतर खंडित केलेलं आहे. जर कोण ए पी बी हा अंतर्लिखित कोण असेल तर त्या अंतर्लिखित कोणानं एका कंसाला अंतर खंडित केलंय. तो कंस कोणता आहे? तर कंस ए बी, नाही का? या कंसाला त्यानं अंतर खंडित केलेलं आहे. आणि मग अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयावरून आपल्या असं म्हणता येईल, या अंतर्लिखित कोणाचं माप, पी कोणाचं माप हे त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असायला हवं. आणि म्हणून हे विधान कसं येते सांगा? माप कोन ए पी बी बरोबर निमपट कुणाच्या? माप कंस ए बी. अंतर्लिखित कोणाचं प्रमेय, त्याच्यावर आपण हे विधान लिहू शकतो. माप कोन ए क्यू बी याचं माप काय येईल? माप कोन ए क्यू बी, ए क्यू बी या कोणाचा शिरोबिंदू क्यू पुन्हा वर्तुळावर आलेला आहे, म्हणजेच तो अंतर्लिखित झाला. आणि मग अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयावरून माप कोन ए क्यू बी कसं येईल? निमपट कुणाच्या? ए क्यू बी न कोणता कंस अंतर खंडित केलेला आहे? ए बी, कंस ए बी. या विधानाला क्रमांक 1 द्या, या विधान क्रमाला क्रमांक 2 द्या, आणि ह्याला एकच कारण येईल. ह्या कारण काय येईल? ह्या दोन्ही पडा कारण लिहायचे अंतर्लिखित कोणाचं प्रमेय. या दोन्ही पायऱ्यांना इथं सामायिक कारण द्या, अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, या दोन्ही विधानांचं निरीक्षण केल्यावर
आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की या दोन्ही विधानामध्ये त्या दोन्ही विधानांची उजवी बाजू बघा, उजवी बाजू या कोणाने याच कंसाला अंतरखंडित केले, या कोणाने त्याच कंसाला अंतरखंडित केले, म्हणजे या दोन्ही विधानांची उजवी बाजू ही समान आहे. आणि जर मग दोन्ही विधानांची जर उजवी बाजू जर समान असेल तर याचा अर्थ त्यांची डाव्या बाजू सुद्धा समान असायला हव्यात. आणि म्हणून माप कोन एपीबी बरोबर माप कोन एक्यूबी. बरोबर. ह्या कारण लिहा 1 व 2 वरून. 1 आणि 2 मध्ये त्यांच्या उजव्या बाजू समान आहेत, म्हणून त्यांच्या डाव्या बाजू सुद्धा समान येतील. आता विधान क्रमांक 3 मध्ये काय झालं, एपीबीचं माप आणि एक्यूबीचं माप समान आलं. जर दोन्ही कोणांची माप समान असतील तर याचा अर्थ ते दोन कोण एकरूप आहेत. आणि म्हणून कोण एपीबी एकरूप कोण एक्यूबी. सिद्धता कळले असेल, लक्षात आलं. अशा पद्धतीने ही अंतर्लिखित कोनाचा उपयोग करून आपल्याला अशी छोटी छोटी प्रमेय सिद्ध करता येतील. विधानाची सिद्धता लिहून घ्या. विधानाची सिद्धता जर पाहिली नाही, समजली नाही, पुन्हा तो व्हिडिओ पहा आणि त्यातूनही जर कळलं नाही तर डायरेक्ट फोन करायचा. कोणती पायरी कळली नाही त्याच्यावरती आपण पुन्हा चर्चा करू. आता आपण एक नवीन संकल्पना, की जी नवीन संकल्पना आपण पाठीमागच्या इयत्ता सुद्धा पाहिलेली आहे. इयत्ता 8वीत असताना आपण स्कॉलरशिप परीक्षा दिलेली आहे. त्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये या वर्तुळाचा एक नवीन घटक त्याचा आपण थोडासा परिचय करून घेतलाय. त्या संज्ञेचा आपण आता जरा पुन्हा विस्ताराने अभ्यास करणार आहोत. काय ती संज्ञा? या संज्ञेचं नाव आहे चक्रीय चौकोन. काय म्हणायचं त्याला? चक्रीय चौकोन, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. इंग्रजीमध्ये आपण त्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. काय बघा, ते एक वर्तुळ आहे, खूप सोपा भाग आहे वर्तुळाचा, पैकीच्या पैकी मार्क देणारा हा भाग आहे. केंद्रबिंदू ओ असलेलं वर्तुळ पुन्हा एकदा रेखाटलेलं आहे. आणि एक चौकोन काढतोय मी, की ज्या चौकोनाचे शिरोबिंदू, चौकोना शिरोबिंदू किती असं सांगा? 4. चौकोनाचे शिरोबिंदू 4 हे जर एकाच वर्तुळावर असतील तर अशा चौकोनाला आपण चक्रीय चौकोन असं म्हणतो. चक्रीय चौकोन समजा असा आहे, कोण काढतो मी, सॉरी चौकोन आहे. ए बी सी डी हा चौकोन काढलेला आहे. या चौकोनाचं नाव आहे चौकोन ए बी सी डी, की ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू हे वर्तुळावर आहेत. या चौकोनाचे चारही शिरोबिंदू हे वर्तुळावर आहेत, म्हणून अशा चौकोनाला आपण चक्रीय चौकोन असं म्हणतो. काय म्हणायचं याला? चक्रीय चौकोन, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, चक्रीय चौकोन. आणि याचा एक अत्यंत महत्वाचा गुणधर्म आपण 8वी असताना फक्त त्याचं विधान पाहिलेलं आहे. आता आपण त्याची सिद्धताही घेणार आहोत.
काय सिद्धता माहितीये? चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन एकमेकांचे पूरक असतात. विधान काय? चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक असतात किंवा एकमेकांचे पूरक असतात. एकमेकांचे पूरक कोण किंवा पूरक असतात एवढं लिहिलं तरी चालेल. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. पूरक कोन याचा अर्थ काय हो? पूरक कोन याचा अर्थ ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते अशा कोनांना आपण एकमेकांचे पूरक कोन म्हणतो. चौकोन एबीसीडी मध्ये चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. या विधानाची सिद्धता आपल्याला खूप सोपी आहे. आकृती लक्षात आली? चौकोन एबीसीडी असा असेल. हा चौकोन कसला आहे? चक्रीय चौकोन. काही पक्ष याचा पूर्वार्ध भाग काही चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. या विधानाची सिद्धता या पद्धतीने चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे एवढंच फक्त आपल्याला सांगते. चौकोन एबीसीडी हा एक चक्रीय चौकोन आहे. ही झाली त्याच्या त्या विधानाचा पक्ष. पूर्वार्ध भाग पक्ष काही सांगा. चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे. पक्ष पुढेच पक्ष. त्याच्या आधी एक सांगा लक्षात घ्या. चक्रीय चौकोन म्हणजे कळलं का बघा. अगदी संकल्पना सोपी. ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळात असतील तर अशा चौकोनाला आपण चक्रीय चौकोन म्हणायचं. आणि हे जे शिरोबिंदू आहेत, बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी, बिंदू डी, यांना आपण चक्रीय बिंदू असं सुद्धा म्हणतो. चक्रीय चौकोनाच्या शिरोबिंदूंना आपण चक्रीय बिंदू, शिरोबिंदू असं सुद्धा म्हणतो. पक्ष चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे. मग साध्य काय करायचे आपल्याला? काय सिद्ध करायचंय? तर ते एकमेकां परस्परांचे पूरक कोन असतील. कुठले? सम्मुख कोन. म्हणजे कोण डीच्या समोरचा कोण बी, डीच्या समोरचा कोण बी, कोण डी आणि कोण बी हे एकमेकांचे पूरक आहेत. म्हणजेच या दोन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. आणि कोण सी आणि कोण ए या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. म्हणजे मला काय सिद्ध करायचंय बघा. मला त्या ठिकाणी दोन विधानं सिद्ध करायला लागणार आहेत. कोणती? पहिल्यांदा कोण डी ए बी, कोण डी ए बी अधिक डी ए बी हा कोण. याच्या समोरचा कोण कुठला आहे? ए कोणाच्या समोरचा कोण? सी. डी ए बी अधिक कोण डी सी बी, डी सी बी बरोबर 180 अंश. हे एक विधान मला सिद्ध करावं लागणार आहे. आणि दुसरं विधान कोणती सांगा. डी ए बी चा समोरचा कोण सी म्हणजेच डी सी बी आणि दुसरं कोण ए डी सी, ए डी सी अधिक डीच्या समोरचा कोण बी, कोण ए बी सी, कोण ए बी सी बरोबर 180 अंश. अशी दोन विधानं आपल्याला सिद्ध करावी लागतील. पैकी मी फक्त एकच विधान सिद्ध करणार आहे. दुसरे विधान तुम्ही सिद्ध करणार. सिद्धता बघा आता कशी सिद्धता लिहिता येईल.
सिद्धता खूप सोपी आहे. पहिल्या विधानाची सिद्धता मी तुम्हाला लिहून दाखवणार, दुसऱ्या विधानाची सिद्धता तुम्ही लिहायची. आता मला सांगा, विधान क्रमांक 1 मध्ये कोण डीएबी आणि कोण डीसीबी या दोन्ही कोणांची मापांची बेरीज आहे. विधान सिद्ध करायचं याचा अर्थ काय, डावी बाजू आणि उजवी बाजू समान आहे एवढं सिद्ध करायचंय. मग विधान क्रमांक 1 मध्ये डावी बाजू काय आहे? विधान क्रमांक 1 मध्ये डावी बाजू ही दोन कोणांच्या मापांची बेरीज आहे. कोणते कोण आहेत ते? कोण डीएबी आणि कोण डीसीबी. आणि हे दोघांची बेरीज 180 अंश आली की सिद्ध होणार आहे. मग आपण डीएबीचं माप काढूया. आता डीएबी कुठे आहे? डीएबी ए कोण इथे? ए कोणाचा शिरोबिंदू? वर्तुळावर आहे. जर कोणाचा शिरोबिंदू जर वर्तुळावर असेल तर तो अंतर्लिखित होणार आहे. आणि मग अशा अंतर्लिखित कोणाचं माप हे त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असणार आहे. आणि म्हणून कोण डीएबी, कोण डीएबी, डीएबी कोण इथे? त्यानं कोणत्या कंसाला अंतरखंडित केलं असेल? डी सी बी. म्हणून अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयावरून कोण डीएबी बरोबर निमपट कोणाची 1/2 गुणिले माप कंस डीसीबी. डीएबीचं माप एवढे. डीसीबीचं माप किती येईल सांगा? कोण डीसीबी बरोबर डीसीबी हा कोण? कोणाचा शिरोबिंदू सी पुन्हा वर्तुळावर आला म्हणजेच तो अंतर्लिखित झाला, त्याला अंतरखंडित केलेला कंस आहे. मग ते कसे सांगा? निमपट कोणाच्या? माप कंस डीएबी. डीएबी हे विधान क्रमांक 1, हे विधान क्रमांक 2. या दोन्हीला कारण एकच. काही ते अंतर्लिखित कोणाच्या प्रमाणाचा वापर करून आपण ही दोन्ही विधानं लिहिली. आता दोन्ही विधानांची बेरीज करा. डाव्या बाजूची बेरीज डाव्या बाजूला येईल, उजव्या बाजूची बेरीज उजव्या बाजूला येईल. काही डाव्या बाजूची बेरीज बघा. कोण डीएबी अधिक कोण डीसीबी. म्हणजे विधान क्रमांक 1 ची डावी बाजू दिसते आपल्याला, या डाव्या बाजूची बेरीज अशी. आता उजव्या बाजूची बेरीज उजव्या बाजूला येईल. काही सांगा? 1/2 गुणिले माप कंस डीसीबी अधिक, किंवा मी इथे लिहितो अधिक 1/2 गुणिले माप कंस डी ए बी. बरोबर. डावाची बेरीज डाव्या बाजूला, उजव्या बाजूची बेरीज उजव्या बाजूला. आता उजव्या बाजूच्या बेरजेमध्ये ही बेरीज आहे. त्या उजव्या बाजूची बेरीज कशी कराल? तर हा कंस आणि हा कंस म्हणजे 1/2 गुणिले माप कंस डीसीबी आणि 1/2 गुणिले माप कंस डीबी, दोघांची बेरीज करत असताना दोघांच्या समाईक कोण आहेत बघा? 1/2. 1/2 हे निमपट समाईक काढले. कंसात काय बघा? 1/2 गुणिले माप कंस डीसीबी अधिक माप कंस डीएबी. काय केलं आपण इथं? दोन्ही कंसांची आपण बेरीज करतो. आणि मग म्हणजेच काय बघा? कोण डीएबी अधिक कोण डीसीबी बरोबर 1/2. तसंच कंसामध्ये डीसीबी म्हणजे हा भाग आणि डीएबी म्हणजे हा भाग. या दोन्ही कंसांच्या मापांची बेरजेनं आपल्या संपूर्ण वर्तुळ मिळते. की या दोघांच्या मापांच्या बेरजेनं जर आपल्याला वर्तुळ मिळत असेल तर वर्तुळाचं अंशिक माप किती असतं? 360 अंश.
म्हणून 1/2 गुणिले 360. या दोघांच्या मापांच्या बेरजेनं पूर्ण वर्तुळाचा समावेश होतोय, म्हणून त्याचं माप 360 अंश. म्हणून 1/2 गुणिले 360 म्हणजेच काही सांगा 180 अंश. म्हणजे माप कोन DAB अधिक माप कोन DAB अधिक कोन DCB बरोबर 180 अंश. या पद्धतीने आपल्याला पहिल्या विधानाची सिद्धता लिहिता येईल. त्याचप्रमाणे दुसरे विधान तुम्ही सिद्ध करायचे. परीक्षेत मात्र दोन्ही विधान सिद्ध करण्याची गरज लागणार नाही. फक्त हे विधान सिद्ध केल्यानंतर त्याच्याकडे फक्त टीप लिहायची. त्याचप्रमाणे कोन ADC अधिक कोन ABC बरोबर 180 अंश हे सिद्ध करता येईल. एवढी टीप लिहिली की आपली या सिद्धतेची पूर्तता होईल. लक्षात आलं? व्हिडिओ पुन्हा बघा. नाही कळाले तर डायरेक्ट फोन केला तरी चालेल. धन्यवाद.